बातमीपत्राच्या सुरुवातीला पुण्यातून एक मोठी बातमी। पुण्यामध्ये मद्यधुंद डंपर चालकानं 9 जणांना चिरडलंय। वाघोलीतल्या केसनन फाट्यावर हा भीषण अपघात झालाय आणि भरधाव डंपरनं फुटपाथवर झोपलेल्यांना चिरडलंय। यापैकी 9 पैकी 3 मृत्यू झालाय आणि 6 गंभीर असल्याचं कळतंय। मृतांमध्ये 2 बालकं तर 3 प्रकृती चिंताजनक आहे। पुण्यामध्ये हा भीषण अपघात झालाय। मद्यधुंद डंपर चालकानं 9 जणांना चिरडल्याची ही घटना घडली। फुटपाथवरील 9 जणांना चिरडण्यात आलंय आणि या अपघातात 3 मृत्यू झालाय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, हा अपघात नेमका कसा झाला आणि या संदर्भात काय अपडेट? वैभव, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? बहुधा काही तांत्रिक कारणांमुळे आपला आवाज पुन्हा आमच्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचतोय का आपण पाहूयात। वैभव, माझा आवाज येतोय? येतोय। वैभव, हा अपघात नेमका कसा झाला, काय अपडेट? मद्यधुंद डंपर चालक जो आहे त्यानं रात्री 1:30 वाजेच्या सुमारास केसनन फाट्याजवळ हा सगळा अपघात जो आहे तो केलेला आहे। मद्यधुंद होता हा डंपर चालक जो आहे तो, आणि रस्त्याच्या कडेला झोपलेल्या साधारण 10 ते 12 कामगारांवरती, जे कालच रविवारी अमरावतीहून कामाच्या शोधासाठी पुण्यामध्ये आलेले होते आणि रस्त्याच्या कडेला ते झोपलेले होते। तिथे झोपलेले असताना केसनन फाट्याहून जाणाऱ्या या डंपर चालकाचा ताबा जो आहे तो डंपरवरचा सुटला, तो मद्यधुंद अवस्थेमध्ये असताना, आणि त्यानं या 10 ते 12 जणांच्या अंगावरून हा डंपर जो आहे तो नेला। डंपर खाली त्यांना चिरडल्यावरती 3 जणांचा जागेवरच तिथे जीव गेला, ज्याच्यामध्ये 2 जण ही लहान चिमुकली आहेत त्याच्यातली, आणि आणखी 6 जण जे आहेत ते गंभीररित्या जखमी झालेत। त्यांना ससून रुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यात आलेले आहे। त्यापैकी 3 जणांची प्रकृती ही अजून चिंताजनक आहे। त्यामुळे मृतांचा आकडा जो आहे तो या अपघातामध्ये वाढण्याची शक्यता आहे। जो चालक आहे त्याला पोलिसांनी, वाघोली पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। अत्यंत दुर्दैवी घटना म्हणावी लागेल। कामाच्या शोधासाठी आलेल्या या कामगारांवरती या अशा पद्धतीनं डंपरच्या रूपानं काळाचा घाला आलाय। खरंय वैभव, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।